ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। गणेश गीता षष्ठो अध्याय बुद्धियोग अध्याय 6 बुद्धियोग मुक्त भावानुवाद। श्री गजानन म्हणाले, हे राजन, या प्रकारे माझे मध्ये आपल्या मनास स्थित करून माझ्या त्या तत्वास जाणून घे, ज्या योगे मला सर्वगत आणि यथार्थपणे जाणून मुक्त होऊन जाल। हे राजन, लोकांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने ते तत्व मी तुम्हास वर्णन करतो, जे जाणल्याने अन्य मुक्ती साधन जाणण्याची आवश्यकता नाहीच राहणार। प्रथम तर माझी प्रकृती जाणून घ्यावयास हवी, त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते। त्या उपरांत माझे संमूलक ज्ञान झाल्याने प्राण्यांना विज्ञान आणि संपत्तीची प्राप्ती होत असते। पृथ्वी, अग्नी, आकाश, अहंकार, जल, चित्त, बुद्धी, वायू, रवी, चंद्र, यजमान ही 11 प्रकारची माझी अपरा प्रकृती आहे। आणखी वृद्ध मुनिजन असे वर्णन करतात की आवागमन करणारी जीवतत्व प्राप्त झालेली आणि त्रिलोकास व्याप्त करणारी माझी अपरा प्रकृती आहे। या दोन्ही पासूनच समस्त चराचर जगत उत्पन्न होते आणि या जगताची उत्पत्ती, पालन आणि नाश करता मीच आहे। माझ्या या तत्वास जाणणे निमित्त वर्णाश्रमी पुरुषांमध्ये पूर्वजन्माच्या कर्मामुळे कुणी एक प्रयत्नशील राहत असतो। त्या प्रयत्न करणाऱ्यामध्ये कोणा एकास मी साक्षातपणे लाभत असतो। तो माझ्याशिवाय अन्य कोणास पाहत नाही आणि माझ्यामध्येच सर्व जगास पाहत असतो। पृथ्वीमध्ये सुगंधित रूपाने, अग्नीमध्ये तेज रूपाने, सूर्य आणि चंद्रामध्ये प्रभे रूपाने, जलामध्ये रस रूपाने, बुद्धिमान, तपस्वी आणि बलिष्ठांमध्ये बल रूपाने माझेपासून उत्पन्न झालेले 3 प्रकारच्या विकारांमध्ये मीच स्थित आहे। मायेने मोहित चित्त असणारे पापी जन मला ओळखत नाहीत। 3 प्रकारचे विकार असणारी सत, रज, तम विकारी माझी प्रकृती त्रिलोकास मोहित करीत असते। जो माझ्या तत्वास जाणतो तो सर्वच मोहाचा त्याग करतो आणि अनेक जन्मामध्ये मला जाणून मुक्त की होऊन जातो। जे अनेक देवतांचे भजन करतात ते त्या देवतांनाच प्राप्त होतात। सर्व मनुष्य प्राणी ज्या ज्या भावाने माझे भजन करतात त्यांच्या त्याच भावांची मी पूर्तता करीत असतो। मी सर्वांना सर्वार्थाने जाणत असतो, मात्र मला कोणी पूर्णपणे जाणू शकत नाहीत। मग अव्यक्तास त्याच्या व्यक्त स्वरूपास कामाने मोहित दृष्टी असणारे नाहीत जाणत। अज्ञानी आणि पापी पुरुषांकरिता मी प्रकट नाहीच होत। जो अंतसमयी श्रद्धायुक्त होऊन माझे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो, तो राजन माझ्या कृपेने मुक्तच की होऊन जातो। भक्तिपूर्वक ज्या ज्या देवतांचे स्मरण करीत मनुष्य आपले कलेवर त्यागतो, हे राजन, त्यांची भक्ती करण्याने तो त्यांचे लोकासच प्राप्त होत असतो। या कारणे राजन, रात्रंदिनी माझे अनेक रूप स्मरण करण्यायोग्य आहेत, त्या सर्वांनी मी त्याच प्रकारे प्राप्त होत असतो, जसे की
सर्व नद्यांचे पाणी सागराकडेच जात असते. ब्रह्मा, विष्णू, शिव इंद्रादी लोकात प्राप्त होऊन पुन्हा या संसारी जन्म घेतात. मात्र जे निसंदिग्ध होऊन मला प्राप्त होतात त्यांचा मग पुनर्जन्म नाहीच होत. हे राजन, जो अनन्य शरण होऊन भक्तिपूर्वक तन्मयतेने माझे भजन करतो, मी सदैव त्यांच्या योगक्षेमाचे विधान करतो, त्यांचे मंगलच करतो. हे राजन, मनुष्यांची कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या भेदाने अनेक गती आहेत. एकाने प्राणी या जगात येतो तर दुसऱ्या गतीने तो परब्रह्मास प्राप्त होत असतो. श्लोक 21 अखेर संपूर्ण. याप्रमाणे श्री गणेश पुराणांतर्गत गजानन वरेण्य संवाद रूपी गणेश गीतेचा बुद्धियोग नावाचा 6वा अध्याय मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.